नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही तुळशीसमोर दिवा लावण्यासाठी घेऊन येते आणि तुळशी वृंदावनात दिवा ठेवते आणि त्याच वेळेस ऐश्वर्याची गाडी तेथे येते आणि तो तुळशीतील जो दिवा असतो तो लगेच अचानक विझतो. तर ते पाहून जानकीला मात्र धक्का बसतो आणि ऐश्वर्या लगेच घाईने आतमध्ये येते. तर जानकी घाबरतच तिच्या मागे आतमध्ये येते आणि सर्वजण ऐश्वर्याला बघून उभे राहतात. तर आजी म्हणते की ही येते काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत विचारते की तुम्हाला मला बघून धक्का बसला ना. सुमित्रा म्हणते की हो, कारण जे काही घडले त्याच्यानंतर. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते आणि जे घडले ते खूप वाईट होते, सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी ते जास्त होते, म्हणून ऐश्वर्या आणखीनच रडते. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्या जवळ येते आणि तिला समजावते की आम्ही समजू शकतो, सुमित्राने तुझ्या बाबतीत खूप मोठी चूक केली. तेव्हा सुमित्रा सुद्धा खूप रडू लागते. तर ऐश्वर्या म्हणते की नाही आई, तुम्ही का रडता, आणि आई तुम्ही माझ्यासमोर का हात जोडता, यात तुमची काही चूक नाही. तर जानकी ही ऐश्वर्याकडेच बघत असते. तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की सॉरी, मी तुम्हाला आई म्हटले तर चालेल ना, आणि खरं तर मी हे लग्नानंतर आणि पुन्हा रडू लागते. तर सुमित्राला सुद्धा खूप रडू येते आणि आई तुम्ही का रडता, म्हणून ऐश्वर्या सुमित्राचे डोळे पुसते. रडू नका, आता रडलात पुन्हा असे भरल्या घरात नाही रडायचे, त्यासाठीच मी येथे आले. तर सर्वांना ते ऐकून धक्का बसतो. नाना विचारतात की म्हणजे काय. तेव्हा ऐश्वर्या सर्वांकडे बघत म्हणते की मला तुमच्या सर्वांशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे. तेव्हा आजी म्हणते की बोल ना. तर ऐश्वर्या म्हणते की आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे लग्न जर नाही झाले तर गावामध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, कारण हे लग्न फक्त आपल्या फॅमिलीसाठीच नाही तर पूर्ण गावासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा नाना म्हणतात की अगं पोरी, परिस्थिती अशी समोर आली त्यामुळे आम्ही तर काही करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी करू शकते. जानकी विचारते की म्हणजे काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणजे म्हणून पुन्हा जास्त रडू लागते. आजी विचारते की काय झाले. तर ऐश्वर्या आजीजवळ येते आणि आजी मी एकुलती एक आहे हो, एकटीच खूप लाडात वाढले. माझ्या डॅडने मॉमने खूप माझे लाड केले, कुठल्याही गोष्टीची त्यांनी मला कमी पडून दिली नाही. पण आई, हे घर कसे माणसांनी भरलेले आहे, ते काय म्हणतात की गोकुळ, अगदी तसेच आहे हे घर. जानकी मात्र ऐश्वर्याकडे रागानेच बघत असते. ऐश्वर्या म्हणू लागते की या 2 दिवसात मला या घराचा खूप लळा लागला आणि इतका लळा लागला की हे घर सोडून मी जाणार हे मला नाही सहन होत. आणि जानकी जवळ येते, जानकीचे हात धरते आणि जानकी वहिनी म्हणतात ना, लग्न हे केवळ 2 माणसांचे नाही, 2 कुटुंबामध्ये होते. पण याचा अर्थ मला हे लग्न मोडल्यानंतर कळाला आणि आपले डोळे पुसून तिचा काही तो प्लॅन असतो, म्हणून परत ती हसते आणि परत सर्वांना रडण्याचे नाटक करून म्हणते मी फक्त सौमित्रमध्ये नाही तर तुमच्या सर्वांमध्ये गुंतले, म्हणून न राहता मी तुम्हाला भेटण्यासाठी आले. माझ्या माणसांकडे मी माझं दुःख हलकं करण्यासाठी आले आणि हात जोडून म्हणते की माझं काही चुकलं असेल, माझ्याकडून काही झाले असेल तर हात जोडून मी सर्वांची माफी मागते. हे लग्न मोडल्यानंतर आपल्या गावावर आणि आपल्यावर जे काही दुःख ओढवेल ते दुःख आणि ती काळजी शेअर करण्यासाठी मी येथे आले. एका अर्थी मी बरेच केले, मी येथे आले त्यामुळे माझे जे काही दुःख आहे ते हलके वाटले आणि मला खरंच खूप चांगले सुद्धा वाटले येथे आल्यानंतर. आणि येते मी असे बोलून ऐश्वर्या आपला एक पाय पायरीवर ठेवते आणि पुन्हा तेथे थांबते की ऐश्वर्या तो क्षण आलाय, म्हणून पुन्हा ती मागे वळते आणि परत रडण्याचे नाटक करून मी निघते. परंतु माझं पाऊल या घरातून निघत नाही आणि परत सुमित्रा जवळ येते. आई तुम्ही सर्वांनी मला आपलेसे मानले, आई, नाना, आजी मला तुमची माया हवी, ऋषिकेश दादा, जानकी वहिनी मला तुमचे प्रेम हवे, मला तुमची मैत्री हवी. मी मनाने ऑलरेडी रणदिवे झाले, त्यामुळे मला माझ्या माणसांना सोडून कुठे ऑलरेडी जायचे नाही. ऑलरेडी हे घर माझे झालेच, त्यामुळे मला बाहेर नाही जायचे, म्हणून ऐश्वर्या रडण्याचे पुन्हा नाटक करते. नाना म्हणतात की अगं पण पोरी. तर ऐश्वर्या म्हणते की हो नाना, म्हणूनच मी एक निर्णय घेतला. नाना म्हणतात की निर्णय. तर ऐश्वर्या म्हणते की हो निर्णयच. आणि एक दिवस असा होता की आपल्या गावातील शांतता नांदावी म्हणून जानकी वहिनी आमच्या घरी एक प्रस्ताव घेऊन आल्या होत्या. आम्ही तो मान्य सुद्धा केला आणि त्यानंतर बघा किती सर्व सुरळीत सुरू होते, सर्व काही छान चालले होते. परंतु अचानक एक घटना घडली आणि सर्व काही अगोदर सारखे झाले, उलट अगोदर पासून जास्त डेंजरस सुद्धा झाले. मला या सगळ्याची खूप काळजी वाटते, म्हणूनच मी. तर नाना म्हणतात की काय.
तर ऐश्वर्या म्हणते की म्हणूनच मी तुमच्या समोर एक प्रस्ताव ठेवते. ऋषिकेश म्हणतो की प्रस्ताव? तर ऐश्वर्या म्हणते की हो, या 2 घरातील नातं टिकवण्यासाठी, गावातील बदनामी टाळण्यासाठी मी एक निर्णय घेतला की मी सारंगशी लग्न करायला तयार आहे. आणि त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर. तर ते ऐकून सर्वांना तर आणखीन धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मला सौमित्र खूप आवडला होता, पण आता त्याच्याबरोबर लग्न होणार नाही हे तर खरे आहे. तो निघून गेला, तो परत नाही येणार हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ते तर आपण स्वीकारायला तर हवे. तेव्हा जानकी म्हणते की अगं पण म्हणून एकदम असा हा निर्णय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की याचे क्रेडिट वहिनी तुम्हालाच जाते. आजी विचारते की कसे काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी हे बघा, जेव्हा हे लग्न मोडले तेव्हा सर्वत्र गाव हे पेटून उठले. आपण सर्वजण चिडलो. मी सुद्धा खूप शॉक मध्ये होते. मलाच कळेनासे झाले की हे सर्व काय चालले. मी खूप रागात होते. जानकी वहिनीला सुद्धा नाही ते बोलले. पण जेव्हा या सर्वातून मी बाहेर पडले तेव्हा मी विचार केला आणि तेव्हा मला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांचे शब्द आठवले की नात्यात समजूत आणि क्षमा असते. जानकी ऐश्वर्याकडे बघत असते तर ऐश्वर्या मनात म्हणते की बघू नकोस माझ्याकडे, मी तुला तोंडावर पाडणार आणि माझ्या पायाशी आणून ठेवणार आणि ते सुद्धा तुझ्याच माणसांना माझ्याकडून करून. आता बघतच राहा की तो कसं सर्वजण माझे गुणगान गाण्यासाठी लागतील. तेव्हा जानकी म्हणते की पण ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते की नाही जानकी वहिनी, जेव्हा लग्न मोडले तेव्हा तुम्ही सांगण्यासाठी माझ्या घरी आलात तेव्हा खरंच मी खूप रागात होते. त्या रागाच्या भरात मी तुम्हाला नाही ते वेडेवाकडे खूप बोलले, कारण मी खूप हर्ट झाले होते. तर जानकीला ते सर्व क्षण आठवतात. ऐश्वर्या पुढे म्हणते की वहिनी, तुम्ही मला बरेचसे काही शिकवले आणि त्यातूनच माझ्या मनामध्ये हा विचार आला. जानकी वहिनी, तुम्ही माझा आदर्श आहात आणि मला माहिती आहे की माझ्या जागी तुम्ही जर असतात तर तुम्ही सर्वांच्या भल्यासाठी हेच केले असते. तेव्हा आजी लगेच म्हणते की नाही पोरी, तू जे काही करते ते खूप अवघड आहे. कोणीही या घरासाठी केले नाही इतका मोठा त्याग तू करतेस. सुमित्रा म्हणते की आई म्हणते ते बरोबरच आहे, कारण ऐश्वर्या आज तू दोन्ही घराण्याची लाज राखली. नाना सुद्धा ऐश्वर्यावर खुश होतात आणि पोरी तुझं कौतुक कोणत्या शब्दात करावे तेच कळत नाही. एवढ्या मोठ्या अलगत पेचातून तू अलगत आम्हाला सोडवलेस. ऐश्वर्या म्हणते की मी जे काही करते ना ते आपल्या घरासाठी करते. जानकीला मात्र ऐश्वर्याचा रागच असतो. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की क्या बात आहे, पहिल्याच वेळेत तुझ्या घराचा पाया मात्र हालायला लागला जानकी. मग या घरावर नांगर फिरवल्याशिवाय ही ऐश्वर्या नाही राहणार. आता तुझी किंमत कशी शून्य होते. जानकी विचारते की ऐश्वर्या, तू भावनेच्या भरात हा निर्णय घेत तर नाही ना? नाही म्हणजे सौमित्र भाऊजींनी सुद्धा भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला होता. तुझे तर तसे होत नाही ना? मला मान्य आहे की मार्ग काढण्यासाठी तू हा पर्याय निवडला, पण ज्यांच्या सोबत तुला लग्न करायचे त्यांना तर विचारायला हवे. सारंग भाऊजीच्या मनाचा सुद्धा विचार करायला हवा, कारण लग्न संसार हा त्यांना सुद्धा करायचा. आणि जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघत असते तर ऐश्वर्या मनात म्हणते की झाले, सर्वजण तर माझी आरती ओवाळतात आणि ही आली दिवा विझवण्यासाठी. सारंग म्हणत होता ती तसे घरातील लगाम हिच्याच हातातले आहेत. सारंगला जर हिने आता फितवले तर माझी सर्व मेहनत वाया जाईल. आणि जानकी ऐश्वर्याला विचारते की तुला हे सर्व पटते ना? तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, जानकी अगदी योग्य तेच बोलते. आपले हात तर एकदा पोळलेत, मग सारंगला तर विचारायलाच हवे. ऐश्वर्या म्हणते की हो, त्यांच्या सुद्धा मनाचा विचार आपण करायला हवा. तर ऋषिकेश म्हणतो की मग येथेच त्याला बोलावतो, सर्वांच्या समक्षिणी होऊन जाऊन दे जे काही आहे ते. काय जानकी? तर ऋषिकेश सारंगला आवाज देत असतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, सौमित्र भाऊजींना जसे आपण एकट्यात विचारले होते तसे सारंग भाऊजींना सुद्धा विचारायला हवे. सर्वांसमोर जर त्यांना दडपण आले तर त्यांना नाही बोलता येणार, मला माहिती आहे. तर ऐश्वर्या रागाने जानकीकडे बघू लागते. ऋषिकेश म्हणतो की अगं एकदा विचारून तर बघू, आणि सारंगला आवाज देऊ लागतो. ऐश्वर्या मनात म्हणते की माय फूट, लगाम तर तुझ्या हातातून खेचेनच, पण तुला घोड्यावरून उतरून कशी माझ्या मागे फरफटत घेऊन जाते ते बघतच राहा. त्यानंतर इकडे सयाजीराव खूप चिडलेला असतो आणि आपल्या माणसावर ओरडून विचारतो की कुठे गेली ऐश्वर्या? तिचा फोन सुद्धा लागत नाही. तुम्हाला इथे कशासाठी ठेवले? आरती ओवाळण्यासाठी? म्हणून सयाजीराव खूप भडकलेला असतो. तेव्हा गुलाबराव म्हणतो की ताईसाहेब ह्या रागात होत्या, त्या गाडी घेऊन गेल्या. तर सयाजीराव ओरडून म्हणतो की ती रागात होती हे मला सुद्धा माहिती होते. बाळाभाऊ म्हणतात की ताईसाहेब रागाच्या भरात तर काही करणार तर नाही ना? तेव्हा सयाजीराव बाळासाहेबांना धरतात आणि तसे जर झाले तर त्या रणदिवेच्या घराची पूर्णपणे होळी करेल मी, आणि जा ऐश्वर्याला शोधून काढा अशी चेतावणी देतो. तेव्हा सर्वजण हे ऐश्वर्याला शोधण्यासाठी निघून जातात.
त्यानंतर इकडे सारंग बाहेर येतो तर ऋषिकेशने त्याला विचारल्यानंतर सारंग म्हणतो की दादा तू काय बोलतोस आणि वहिनी हा काय बोलतोस, तर ऋषिकेश म्हणतो की मी एकदम बरोबर बोलतो, या सर्वातून बाहेर पडण्याचा हाच एक उपाय आहे। जानकी म्हणते की उपाय नाही तर प्रस्ताव आहे आणि सारंग भाऊजी अजून ठरलेले नाही, तुम्हालाच विचारून हे सर्व करायचे असे ठरवतो। तेव्हा सारंग म्हणतो की मी आणि ऐश्वर्या वहिनी, तर लगेच ऐश्वर्या म्हणते की वहिनी नाही फक्त ऐश्वर्या, आणि आपल्या हातातील ती अंगठी बाजूला काढते आणि सारंग मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे असे म्हणते, तर सारंगच्या पायाखालची जमीन हादरते। ऐश्वर्या म्हणते की तुम्ही जसे या घरावर प्रेम करता तसे मी सुद्धा करायला लागले, तुम्हाला माझ्या फिलिंग्स कळतात ना। सारंग तर मी तत करत असतो, तर ऐश्वर्या म्हणते की माझं हे सर्व बोलणं तुम्हाला पटत नसेल, परंतु मी जानकी वहिनीमुळेच इन्स्पायर झाले, त्या कशा प्रत्येक सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह मार्ग काढतात, अगदी तसेच। तेव्हा जानकी ही सारंगला म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही तुमच्या मनाचा कौल घ्या, दडपण अगदी बाजूला ठेवून। तेव्हा ऐश्वर्या मात्र रागाने जानकीकडे बघत म्हणले की बोलली चोंबडी लगेच मध्ये बोलली, आता जुळून आणलेला सर्व डाव ही उधळून लावते की काय। ही अति शहाणी म्हणून ऐश्वर्याला टेन्शन येते, तर जानकी सारंगला म्हणू लागते की तुमच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे, तुमच्यावर येथे कोणी जबरदस्ती करणार नाही, तुमच्या मनात जर नसेल तर या लग्नाला नकार दिला तरी सुद्धा चालणार आणि आम्हाला तो मान्य असेल। ऐश्वर्या मात्र मनात सारंग बद्दल म्हणते की हा दीड दमडीचा मला नाही म्हणणार। तेव्हा सारंग म्हणतो की मी काय बोलू। तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते की तुम्ही माझ्याकडे बघून बोला, माझा हेतू समजून घ्या, मला माहिती आहे की सारंग आपल्या घरातील माणसासाठी प्रतिष्ठेसाठी तुम्ही काही पण करू शकता। तेव्हा सारंगला त्याने ऐश्वर्यासमोर जे काही हात जोडून बोललेले असते ते सर्व क्षण आठवते। तेव्हा ऐश्वर्या सारंगला विचारते की मी बरोबरच बोलते ना। सारंग घाबरतच म्हणत असतो की तुम्ही अगदी बरोबर बोलता, माझ्या घरच्यांसाठी मी काही करू शकतो आणि सर्व हे अचानक घरच्या मोठ्यांना जर हा निर्णय मान्य असेल तर माझी काही हरकत नाही। सारंग म्हणतो की माझे ऋषिकेश दादा आणि वहिनी माझ्यासाठी सर्वस्व आहे, त्यांनी जर म्हटले तर मी डोळे बंद करून विहिरीत सुद्धा उडी घेईल। आणि सारंग जानकीला म्हणतो की वहिनी तू जर म्हणत असेल तर मी लग्नाला तयार आहे। जानकीला मात्र हे नको असते, कारण ऐश्वर्याचा स्वभाव तिला कळलेला असतो। तर जानकी टेन्शन मध्ये येते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या घरी येते तर कावेरी विचारते की ऐश्वर्या तू कुठे गेली होतीस, तर ऐश्वर्या सांगते की मी रणदीबेंच्या घरी गेले होते माझ्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला। तर सयाजी काका म्हणतात की काय लग्नाचा प्रस्ताव। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग रणदिवे, तर सयाजी म्हणतो की तुझं डोसकं फिरलं की काय। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता हे लग्न होणारच। त्यानंतर जानकीला सुद्धा हे मान्य नसते, तर ऋषिकेश जानकीला समजावतो की स्वतः सारंगनेच हा ऐश्वर्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। जानकी म्हणत असते की ऐश्वर्या त्यांच्या प्रत्येक बाबतीत उजवी आहे, दोघांच्या लाईफ मध्ये खूप असा चेंज आहे, ही जोडी मिसमॅच आहे ऋषिकेश। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।